मी आदरणीय या ठिकाणीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात. आपल्यासाठीच ते या ठिकाणी आलेत. पण तत्पूर्वी आदरणीय आमदार चंद्रकांत दादा पाटील मी आपल्याला विनंती करते, अर्थातच तुमच्यासाठी विकासाची गंगा या मुक्ताईनगरमध्ये घेऊन येणारे आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील आपल्याला विनंती, आपण बोलू. जय महाराष्ट्र. मुक्ताईनगर मधल्या विविध विकास कामांसाठी भूमिपूजनासाठी आलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय गतिशील मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील साहेब, जळगाव जिल्ह्याचेच जे आपल्याच मातीचे आहे पण महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, माजी मंत्री दशरथजी भांडे, आमचे आमदार खऱ्या अर्थाने मोठ्या भाऊचं मार्गदर्शनाचं काम करता श्री चिमणराव पाटील, संजयजी सावकारे, ईश्वरप्पा पाटील आणि जमलेल्या माझ्या तमाम मुक्ताईनगर मधल्या बंधू भगिनींना आणि मातांनो, पत्रकार मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज तो दिवस उजाडला की मुक्ताईनगर मधल्या मोठ्या मोठ्या भूमिपूजनाला आपण आज मुक्ताईनगरच्या मुरुडा सुलवाडी या पुलाचं म्हणजे तुमच्या माझ्या महत्वाकांक्षी पुलाचं आज भूमिपूजन करतोय. हजारो शेतकऱ्यांना याच्यातून दिलासा मिळणार आहे. मुक्ताईनगरमध्ये 100 बेडला आपण भूमिपूजन करतोय. दर्जनात केलं, रुग्णालय दर्जनात केलं, जिथे डायलिसिस होईल, जिथे सिटी स्कॅन येईल आणि जळगाव 60 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे मुक्ताईनगर जळगाव जाण्यापासून आपण प्राथमिक उपचार घेऊ शकू. आपण प्रशासकीय इमारती मंजूर केली. आपण विविध समाजाचे मराठा समाजाला आपण 2.25 करोड रुपयाचं समाज मंदिर दिलं, मंडळ कार्यालय दिलं. आपण माडी समाजाला 70 लाख रुपये दिले. आपण कोळी समाजाला 70 लाख रुपये दिले. आपण नावी समाजाला 70 लाख रुपये दिले. म्हणजे अनेक समाजांना आपण त्याचा कार्यक्रम करण्याच्या दृष्टिकोनातून एक समाज मंदिर कार्यालय दिलं. आपण बॅगरीमध्ये रस्ते दिले. आपण पुनर्वसनाच्या मधल्या काळामध्ये अनिलदादा पाटील साहेबांच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पुनर्वसनाच्या 4 गावाला आपण नियामक मंडळाची मान्यता मिळाली. साहेब, हा माझा मतदारसंघ जो आहे रावेर आणि मुक्ताईनगर 2 तालुक्यात जोडणारा असल्यामुळे तापी पूर्णाच्या काठावर असलेला मतदारसंघ आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्वसित लोक आहेत. जेणेकरून आज परिस्थिती अशी आहे की पुनर्वसनाच्या माझा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पुनर्वसन मंत्री होते पण पुनर्वसनाची समस्या संपली नाही. मधल्या काळामध्ये आपण आता महिनाभरापूर्वी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मुक्ताईनगरच्या 413 घरं आणि इतर 4 गावांचे असे एकूण 1664 घरांना आपण त्याच्यावर नियम पूर्ण मंजुरी दिली. तर 300 करोड रुपये लागतात साहेब. आज आपण आलात मुक्ताईनगर तालुक्याची हे लोक सगळी आशा लावून बसली आहे की माझे मुख्यमंत्री आले, गतिशील प्रशासनाचा माझा मेन मुख्यमंत्री आला, सरकारचे चालवत आहे आणि दोघं हाताने विकास करण्याचा जे प्रयत्न करताय असे मुख्यमंत्री आले. माननीय मदत पुनर्वसन मंत्री, माननीय पालकमंत्री, हे सगळे आमदार आहेत. माझ्या दोघी तीरावर असणारा तापी पूर्णाच्या अनेक दिवसापासून साहेब त्या पुनर्वसन प्रक्रिया आतापर्यंत रखडलेली होती. पण माझी विनंती आपल्याला आहे की आपण त्याला तात्काळ त्या लोकांना दिलासा द्याल. कारण जशा पद्धतीने माळीण झालं, जसं रायगडाच्या पायथ्यासाठी झालं, तसं प्रकारे इथे होऊ शकतं. कारण ही नदी जी आहे अतिशय प्रवाहित नदी आहे. या नदीला बैतूल पासून प्रवाह येतो आणि दोघं काठावर आता पूर या धरणामध्ये 55% गाठ झाला. हातपूर धरणामध्ये सर, हातपूर धरणाचं बॅकवॉटर आहे. 55% गाठ झाल्यामुळे त्याच्यामुळे त्या लोकांच्या घरापर्यंत पाणी यायला लागलं. मधल्या काळात होता मागच्या पावसाळ्यामध्ये पाणी आलं, लोकांच्या घरात शिरलं, कलेक्टर मी तिथे होते आणि अनेक बांधव माझे तिथून विस्थापित करण्याची वेळ आली. माझी आपल्याला विनंती की आपण जशी आज घोषणा कराल आणि या लोकांना दिलासा द्याल. एक मिटिंग लावून माझी माननीय मदत पुनर्वसन मंत्री पण इथे जळगाव जिल्ह्याचेच आहे, माझी त्यांना पण विनंती आहे की हे लोक आज खूप मोठ्या धोक्यामध्ये राहत आहे. या लोकांना तात्काळ आपण पुनर्वसित केलं पाहिजे. ही विनंती मी आपल्या सगळ्यांना करणार आहे. बसून घ्या, जागेवर बसून घ्या, काही झालं नाही. कारण मुक्ताईनगर तालुक्यात साप सोडणारे खूप आहे आणि जो साप सोडणारा त्याला तुम्ही घरी बसवलेला आहे. या तालुक्याचा इतिहास मला साहेबांना सांगायचा, मला विकासासंदर्भात बोलायचं आहे. त्याच्यावर मी येईलच. कारण माझा 30 वर्षापासूनचा संघर्ष जो आहे शिवसेनेच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या साथीने एका अतिशय उपद्रवी माणसाची विरोधात करतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या माणसाने 30 वर्षामध्ये अनेक पदं भूषवले. साहेब, विषय कम झाला
पण 1990 पासून तर 2014 पर्यंत आमदारकी घुसत असताना सर 4 टर्म म्हणजे 95-99 4 वेळा मंत्री राहिले, अर्थमंत्री राहिले, पाटबंधारे मंत्री राहिले, उच्च तंत्र शिक्षण मंत्री राहिले. त्याच्यानंतर 5 वर्ष विरोधी पक्षनेते राहिले. त्याच्यानंतर 12 खात्याचे मंत्री राहिले 2 वर्ष. पण मुक्ताईनगर तालुका हा कोणा भाग आहे, कोणा भाग आहे की नाही? माझ्या मुक्ताईनगर साहेब आपण आता बऱ्यापैकी निधी दिला आणि मी आता आपल्याला विनंती करतोय की आईसाहेब मुक्ताईचं गाव आहे. आईसाहेब मुक्ताईच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं गाव आहे. इथे प्रतिभाताई सारख्या महामहिमांनी नेतृत्व केलंय. महामहिम प्रतिभाताईच्या होत्या या विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होत्या. त्यांचं नांदगाव बोदवड तालुक्यात माहेर आहे. साहेब प्रतिभाताई होत्या. हे जे महाभाग होते 30 वर्ष ज्यांनी या मतदारसंघात काहीच केलं नाही. पण आता तुमच्या सगळ्या सरकारच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून मी काहीतरी करून घेईल अशी आशा बाळगून इतके मोठ्या संख्येने लोक गावाखेड्यातून कपारीतून फक्त माझ्या मतदारसंघातून आले साहेब, इतर तालुक्यातून नाही. आणि आता आज कालच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल केला का नाही की हा पूर्ण झाला त्याला पैसे कधी येतील, तो कसा होईल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवस्मारकाचं हे केलं होतं. शिवस्मारक झालं का? निवडणुकीपूर्वीच्या या कुणाला असं म्हटलेलं साहेब. माझी विनंती आपल्याला आहे की आपण नाबार्डमधून मला 100 करोड रुपये द्यावे जेणेकरून हा पूल तात्काळ होईल अशी घोषणा आपण करावी. तर कालपासून हे अशी बजेटमध्ये दिलं आपण हा पूल. त्याच्यातून काही लोकांना असं म्हणणं की पूल होणार नाही. पण एकनाथ शिंदे साहेब म्हणजे काही पण होईल असं मला वाटतं. आणि नाबार्डच्या माध्यमातून साहेब मोठा केल्याशिवाय राहणार नाही. 100 करोड रुपयामध्ये हा पूल होऊन जाईल आणि दोघं तालुक्याला जोडला जाईल एवढी मी विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. हा तालुका साहेब खऱ्या अर्थाने सर हायवेला जोडणार आणि आपण त्याला MIDC दिलेली आहे. MIDCची घोषणा आपण मागच्या सभेत केलेली आहे. MIDC झाली तर केळीवर प्रक्रिया करणारे जर उद्योग आले तर केळीला चांगला भाव मिळेल. आज केळी उत्पादक शेतकरी वनवन फिरतोय. मधल्या काळात 12 महिने नुकसान होणारा केळी उत्पादक शेतकरी विम्यापासून वंचित राहिला. जिथे 100% केळीची लागवड होते तिथे विमा कंपनी इतकं तपासून पाहिलं की आम्हाला अडचणी उभ्या केल्या. आणि तो मागचा का महाभाग आहे त्याचं नावही घेणे मी पसंत करत नाही. पण तो सांगतो आमदार चंद्रकांत पाटला चौकशी केलं. पण त्यांनी स्वतः पत्र दिलं आणि पत्र देऊन चौकशी करा म्हटलं. जेव्हा या सगळ्या केळी उत्पादक शेतकरी 12 रोजगार देतो, 12 केळी या मतदारसंघात लागते, 12 रोजगार देतो, अशा केळी उत्पादक शेतकऱ्याला या विमा कंपनीच्या वतीने अडचणीत आणण्याचं काम या महाभागाने केलं. पण आपण त्यांना निश्चित दिलासा द्याल. त्यांनी आपल्याला आता निवेदन दिलेलं आहे. आपण त्यांनी निश्चित दिलासा द्याल असं मला वाटतंय. साहेब जामठी मुक्ताईनगर परिसर योजना प्रतिभाताईंच्या प्रयत्नातून महामहिम प्रतिभाताईंच्या प्रयत्नातून एक बोदवड परिसर योजना झालेली आहे. त्यातून आपण मुक्ताईनगरच्या धरणातून मोठ्या प्रमाणात 4 TMC पाणी उचलून आपण मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात घेऊन जाणार आहे. सर बोदवड तालुका हा 50 गावांचा तालुका आहे आणि कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी, गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असा तालुका आहे. तिथे 100% कोरडवाहू शेतकरी आहे. म्हणून त्या तालुक्यातला जामठी टप्पा क्रमांक 2 आपण तात्काळ मंजूर करावा ही मी विनंती आपल्याला करणार आहे. तो मंजूर झालाच आहे पण आपण तात्काळ त्याची घोषणा करावी. जामठी टप्पा 2 जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जर झाला तर 50 गावं 100% सिंचन योजनेने कायमस्वरूपी आपले उपकार विसरणारे साहेब इतके चांगले लोक त्या बोदवड तालुक्यात राहणारे आहेत. आज मुक्ताईनगर तालुक्यामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाला आहे. साहेब आता आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली की मुक्ताईनगरच्या बचत गटाच्या महिलांना सांगितलं की तुम्ही जर या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला आले नाही तर तुम्हाला 50 रुपये दंड करू. माझ्या भगिनी बघले हजारो. कोणत्या एखाद्या भगिनीला अशा पद्धतीचं कोणी हे दाखवलं का तुम्ही सांगा. माझ्या भगिनीने सांगावं खऱ्या अर्थाने की काय स्थिती आहे किंवा मीडियाने हे तपासावं. पण हे घटकारस्थान रस्ताना लोक आहेत यांच्या माध्यमातून दुसरं काही होणार नाही. माझ्या 3 लोकांवर खोटा गुन्हा दाखल केला, 6 महिने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करून घेतला आणि माझे 6 महिने लोक परत फिरले ते आपण विधानसभेत मांडला. आजही ते लोक इथे स्टेजवर आहे. आजही न्यायाच्या प्रतीक्षेत साहेब. अजूनपर्यंत त्या लोकांना न्याय मिळालेला नाही. अशा पद्धतीने घटकारस्थान रस्ता आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अडचण आणणारे हे लोक आपण यांना मदत नाही केली पाहिजे. आता ते म्हणतात की एकनाथ शिंदे साहेबांनी जर मला विमान दिलं नसतं तर माझं टेकअप झालं असतं. पण बरं केलं तुम्ही.
त्यांचं टेकअप होऊ दिलं आणि त्यांना लँड राहू दिलं तर येणाऱ्या काळात या लोकांच्या माध्यमातून त्यांची हात त्यांना पाहिजे आहे की 30 वर्ष राज्य केलं पण या लोकांना मजबूत करता येऊ शकले नाही. आणि यांच्यात माझं कुस्ती जोपर्यंत मी जिवंत आहे जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत चालेल त्याच्यात काही शंका नाही. संजीव घाबरताय थोडंसं असं वाटतंय मला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा मतदारसंघ एका गब्बर सिंगचा आहे पण आम्ही बी सोन्यापेक्षा कमी नाही आणि त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मुक्ताईनगरचे प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वतःला वरून घेणारे तुमची अवकाश काय तुमची लायकी काय जनतेने तुम्हाला दाखवली आहे. जेव्हा नगरपालिका बोदोड आली त्या टायमात तुम्ही सगळे काकडे होते मी एकटा जो नगराध्यक्ष बोदोडचा माझा झाला आणि येणाऱ्या काळात ही लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर जातील तर तितके कामं एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहे. माझी आणखी विनंती आहे कोळी बांधवांच्या संदर्भामध्ये कोळी बांधवांचा जो मोठा विषय आहे त्याच्या जातीच्या शेड्यूलचा तोही आपण लक्षात घेतला पाहिजे. अतिशय बिकट स्थितीमध्ये राहता भाडेसाहेब पण इथे आलेले आहे त्यांना जातीचा दाखला सहज मिळाला पाहिजे. कलेक्टर साहेब मदत करताय पण प्रांत लोक मदत करत नाहीये. दाखला देताना अडचणी येत आहे. माझी विनंती कलेक्टर साहेब आपल्याला पण आहे आणि मुख्यमंत्री महोदय आपल्याला पण आहे की आपण त्यांना तशा पद्धतीच्या सूचना द्याल आणि कोळी समाजाला पण आपण इथे मदत कराल. आणि राजपूत समाजासंदर्भात माझी विनंती आपल्याला आहे की राजपूत समाज मोठ्या प्रमाणात इथे आहे. राजपूत समाजाचे सहज एनटीओ सर्टिफिकेट कसं मिळेल हे आपण प्रयत्न केला पाहिजे एवढी विनंती मी आपल्याला करणार आहे. जास्त बोलण्याची मला खूप बोलण्याची इच्छा आहे पण आपल्याला जायचं आहे आपल्याला घाई आहे. माझी विनंती एवढीच आहे की आपल्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आज या मतदारसंघातल्या केळी उत्पादकांना शेती रस्ते नाही आहे साहेब. शेतीसाठी त्याचा माल त्याच्या बांधावर आणता बांधावरून तो गाडीपर्यंत आणता त्याचा भाव वाढतो. त्याच्यामुळे शेती रस्ते संदर्भात मी एखादं धोरण आखून माझ्या मतदारसंघात आपण शेती रस्ते द्यावे एवढी विनंती करतो. आणि मुक्ताईनगर शहर ग्रामपंचायती नगरपंचायती नगरपालिका झाली आहे तर या तीर्थक्षेत्राला आपण भरीव 50 कोटी रुपयाचा निधी पण जाहीर करा अशी विनंती आपण करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मुक्ताईनगर वासियांसाठी अत्यंत तळमळीने विविध विकास कामं या ठिकाणी प्रस्तावित जी आहेत ती आणि नवीन कामं यावीत यासाठी इथं मागणी केलेली आहे. आदरणीय आमदार महोदय चंद्रकांत भाऊंनी